गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड टॉपिक लिक्विडेशन ऑफ कंपनी या टॉपिकचा चौथा प्रॉब्लेम आज आपण सुरू करतोय. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. बॅलन्स शीट ऑफ बी लिमिटेड दिल्ली ॲज ऑन 31 मार्च 2018. बी लिमिटेड दिल्लीचं बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2018चं. लायबिलिटी साइड बघा, 3000 10% प्रेफरन्स शेअर आहे 100ला 1 याप्रमाणे. त्यानंतर इक्विटी शेअर मात्र दोन प्रकारचे आहेत. एक आहे 3000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच ₹90 पेड, म्हणजे त्यांनी 90 रुपये पेड केलेले आहेत. आणि दुसरे आहेत 1000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच ₹85 पेड अप, त्यांनी 85 रुपये पेड केलेले आहेत. म्हणजे 3000 शेअर्स कडनं अजून आपण 10 रुपये मागवू शकतो गरज पडली तर, आणि 1000 शेअर्स कडनं आपण 15 रुपये मागवू शकतो गरज पडली तर. त्यानंतर 8% डिबेंचर आहेत 1,50,000 आणि क्रेडिटर्स आहेत 2 लाख. ऍसेट साइडच्या ज्या ऍसेट आहेत त्यातला प्रॉफिट अँड लॉस सोडला तर बाकीच्या ऍसेट रिअलाइज होऊ शकतात. मग आता ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले कंपनी वेंट इन टू व्हॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन अबोव डेट. पुढच्या दिवशी कंपनीने व्हॉलंटरी लिक्विडेशन करायचं ठरवलं, म्हणजे ऐच्छिक समापन करायचं ठरवलं. द प्रेफरन्स डिव्हिडंड वॉज एरियर्स फॉर 2 years. 2 वर्षाचा प्रेफरन्स डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे. द डिबेंचर इंटरेस्ट पेड अप टू 31 मार्च 2018. हाऊएव्हर डिबेंचर होल्डर्स वेअर रिपेड ऑन 30 सप्टेंबर 2018. डिबेंचर वरचं जे व्याज आहे ते 31 मार्च 18 पर्यंतचं पेड केलेले आहे, म्हणजे बॅलन्स शीटच्या तारखेपर्यंतचं पेड केलेले आहे. परंतु डिबेंचर होल्डरला पेमेंट कधी केलं तर 30 सप्टेंबर 18ला केलं. याचा अर्थ 6 महिन्यांचं व्याज जे आहे 31 मार्च पासून 30 सप्टेंबर पर्यंतचं ते आउटस्टँडिंग आहे, ते कॅल्क्युलेट करून आपल्याला ते पण पेड करावं लागेल. ही सेल्फ ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय इन्क्लुडेड इन सन्ड्री क्रेडिटर्स अ लोन. लोन आहे किती रुपयाचं? 30,000चं. सेक्युअर्ड ऑन हायपोथिकेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. त्यासाठी प्लांट अँड मशिनरी काय केलेली आहे? तारण दिलेली, नजर गहाण दिलेली आहे. असं किती कर्ज आहे? 30,000 रुपयाचं कर्ज आहे. आणि आणखी काय आहे तर सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण आहेत. किती रुपये? 10,000. मग बॅलन्स शीटला बघा सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 2 लाख. 2 लाखामध्ये 30,000चं कर्ज इन्क्लूड आहे आणि 10,000चे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इन्क्लूड आहे. मग जर 2 लाखातून 30 आणि 10 कमी केले, म्हणजे 40,000 कमी केले तर 1,60,000 उरतील. तेवढे काय झाले? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स झाले. आणि हे जे 30,000चं कॅल्क्युलेशन आहे लोनचं ते आपण प्लांट अँड मशिनरीवर सेपरेट करणार आहोत. त्यानंतर ऍसेट विकून ज्या किमती आलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत. ऍसेट्स रिअलाइज लँड अँड बिल्डिंग 3 लाख, प्लांट अँड मशिनरी 1,50,000. आता बघा प्लांट अँड मशिनरी तारण आहे आणि त्यावर कर्ज घेतले 30,000चं. ऍसेट विकून किती आले? 1,50,000. कर्ज आहे 30,000, म्हणजे पैसे उरतात त्याला सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी असं म्हणतात. मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण सेपरेट करणार आहोत. फर्निचर 20,000ला रिअलाइज झालं. स्टॉक 1 लाखाला, डेटर्स 1,05,000ला, बिल्स रिसिवेबल 14,000ला. याप्रमाणे आपण ऍसेटच्या किमती घेणार आहोत. त्यानंतर सांगितलंय लिगल चार्जेस ऑन लिक्विडेशन ते दिलेले आहेत 2,000 रुपये आणि लिक्विडेटर्सचे जे एक्सपेन्सेस आहेत ते आहेत 1,400 रुपये, म्हणजे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन आहे 1,400 रुपये. त्यानंतर रेम्युनरेशन आहे फिक्स 500 रुपये प्लस 2.5% ऑन अमाऊंट रिअलाइज बाय हिम and 2% on amount distributed to unsecured creditors including preferential creditors. including म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर पण 2% आपल्याला रेम्युनरेशन द्यायचंय. मग प्रेफरन्शियल वर पण 2% आणि अनसेक्युअर्ड वर पण 2%. आणि पुढे परत सांगितले लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 30 सप्टेंबर 2018. प्रिपेअर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट. मग स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ बी लिमिटेड दिल्ली. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ बी लिमिटेड दिल्ली लिक्विडेटेड ऑन तारीख टाका 31 मार्च 2018 आणि 4 कॉलम करा. रिसिप्ट
एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज, रिअलाइज व्हॅल्यू रुपीज, पेमेंट अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. आधी आपण रिसिप्ट साइड तयार करून घेतो. रिसिप्ट साइड तयार करत असताना दोन आयटम फिक्स आहे, एक ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, दुसरा अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. आणि तिसरा आणि चौथा जो आयटम आहे म्हणजे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी किंवा फायनल कॉल येईल किंवा नाही येणार. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे, कारण की प्लांट अँड मशिनरी काय केलेली आहे, तारण दिलेली आहे. त्यामुळे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीचं पण आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. मग आधी रिसिप्ट साइड घ्या. फर्स्ट लिहा टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. जो बॅलन्स शीटला कॅशची अमाऊंट आहे 25,000 रुपये ती आपण इथे घेणार आहोत. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये लिहा 25,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण लिहा 25,000. त्यानंतर पुढचे हेडिंग द्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. त्यामध्ये घ्या प्लांट अँड मशिनरी सोडून बाकीच्या ज्या ऍडजस्टमेंट प्रमाणे ऍसेटची नावं आहेत ती घ्या. मग प्लांट अँड मशिनरी सोडून कोणत्या ऍसेट आहे, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल. ज्या ऍडजस्टमेंट मधल्या किमती आहेत 3,20,000, 1,00,000, 1,05,000 आणि 14,000 ह्या आपण रिअलाइज व्हॅल्यूला घेणार. आणि ज्या बॅलन्स शीटच्या किमती आहेत त्या एस्टिमेटेड व्हॅल्यूला घेणार. 2,50,000, 30,000, 90,000, 1,30,000 आणि 40,000. मग स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंटला घ्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. फर्निचर एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 30,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 20,000. ऍडजस्टमेंट प्रमाणे ज्या किमती आहेत त्या आपण रिअलाइज व्हॅल्यूला टाकतोय आणि बॅलन्स शीटच्या किमती एस्टिमेटेड व्हॅल्यूला. त्यानंतर घ्या लँड अँड बिल्डिंग. एस्टिमेटेड व्हॅल्यूला 2,50,000, रिअलाइज व्हॅल्यूला 3,00,000. त्यानंतर घ्या स्टॉक. एस्टिमेटेड व्हॅल्यूला 90,000, रिअलाइज व्हॅल्यूला 1,00,000. त्यानंतर घ्या डेटर्स. 1,30,000, 1,05,000 आणि बिल्स रिसिवेबल 40,000 आणि 14,000. प्लांट अँड मशिनरी सोडून बाकीच्या ज्या ऍसेट होत्या त्या आपण टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेटच्या अंडर घेतल्या. बॅलन्स शीटच्या किमती एस्टिमेटेड व्हॅल्यूला टाकल्या आणि ऍडजस्टमेंट मधल्या किमती रिअलाइज व्हॅल्यूला टाकल्या. आता प्लांट अँड मशिनरीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी हेडिंग द्या टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. प्लांट अँड मशिनरी विकून जे पैसे आलेले आहेत ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत 1,50,000 आणि त्यावर कर्ज आहे 30,000. मग प्लांट अँड मशिनरीची जे 1,50,000 आहे रिअलाइज व्हॅल्यू ती पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये लिहा. प्लांट अँड मशिनरी 1,50,000 लेस लोन 30,000 वजाबाकी करून जी अमाऊंट येते 1,20,000 ती डायरेक्ट आउटर कॉलमला म्हणजे रिअलाइज व्हॅल्यूच्या कॉलमला लिहा 1,20,000. आणि प्लांट अँड मशिनरीची बॅलन्स शीटची जी किंमत आहे 1,50,000 रुपये ती एस्टिमेटेड व्हॅल्यूला लिहा 1,50,000. प्लांट अँड मशिनरी रिअलाइज झाली 1,50,000 आला. तिचं कॅल्क्युलेशन आपण पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये केलंय. प्लांट अँड मशिनरी 1,50,000 लेस लोन 30,000 रिअलाइज व्हॅल्यूला घ्या 1,20,000 आणि तिची बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये टाका. रिसिप्ट साइड इथपर्यंतच आपण पूर्ण करणार आहोत. आधी ओपनिंग बॅलन्स घेतला कॅशचा, त्यानंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट घेतल्या, त्यात प्लांट अँड मशिनरी सोडून बाकीच्या ऍसेट घेतल्या. प्लांट अँड मशिनरीचं कॅल्क्युलेशन सेपरेट केलं कारण की ती नजरगहाण दिलेली होती आणि त्यावर 30,000चं कर्ज घेतलेलं होतं म्हणून ते कॅल्क्युलेशन आपण सेपरेट केलंय. आता पेमेंट साइड. पेमेंट साइडला फर्स्ट आपण लीगल फीज किंवा लीगल चार्जेस देतो. ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत. लीगल चार्जेस किंवा लीगल फीज ऍडजस्टमेंट मध्ये आहे 2,000 रुपये. त्यामुळे घ्या बाय लीगल फीज 2,000 आउटर कॉलमला. त्यानंतर बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर एक आकडा फिक्स. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले फिक्स किती द्यायचे 500 रुपये द्यायचे सांगितले म्हणून घ्या फिक्स 500 इनर कॉलमला. दुसरा आकडा 2.5% ऑन ऍसेट रिअलाइज. 2.5% ऑन ऍसेट रिअलाइज कंसात 2.5% ऑन
कॅल्क्युलेशन करा, ऍडजस्टमेंट प्रमाणे ऍसेटच्या किमतींची बेरीज करा. मग 3 लाख, 1,50,000. आता इथे प्लांट अँड मशिनरीचे घेताना 1,50,000च घ्यायचे, पूर्ण अमाऊंट घ्यायची. जी आपण आउटरला घेतली ती अमाऊंट नाही घ्यायची. 3 लाख, 1,50,000, 20,000, 1 लाख, 1,05,000 आणि 14,000 यांची बेरीज केली. बेरीज करून येते 5,69,000. मग कंसात घ्या 2.5% ऑन 5,69,000. 5,69,000वर 2.5% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करून ते येत आहेत 14,225 रुपये. 14,225 रुपये. त्यानंतर पुढे रेम्युनरेशन सांगितलंय 2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे प्रेफरन्शियल वर पण 2% द्यायचे. आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती सांगितलेत ऍडजस्टमेंट मध्ये, जे क्रेडिटर्स मध्ये इन्क्लूड आहेत 10,000 रुपये सांगितले. मग 10,000वर पण 2% काढा. तिसरा आकडा 2% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स कंसात 2% ऑन 10,000 अमाऊंट मध्ये 200 इनर कॉलमला. त्यानंतर 2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आता टोटल क्रेडिटर्स बॅलन्स शीटला होते 2 लाख रुपयाचे आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं की 10,000चे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे, 30,000चं काय आहे, लोन आहे. मग दोन्ही मिळून वजाबाकी करून अमाऊंट राहते 1,60,000. मग या 2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स कंसात 2% ऑन 1,60,000. 1,60,000वर 2% काढले 3,200. चारही रेम्युनरेशनची बेरीज करून आउटरला घ्या 18,125 रुपये. आउटर कॉलमला 18,125 रुपये. फर्स्ट आपण लीगल फीज दिली. देन सेकंड पेमेंट ऑर्डर लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. ते ज्याप्रमाणे सांगितलं होतं ऍडजस्टमेंट मध्ये त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर थर्ड पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. ऍडजस्टमेंट मध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली आहे बघा 1,400 रुपये. ती घ्या. बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 1,400, 1,400 रुपये. त्यानंतर पेड करायचे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स जे तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले होते 10,000 बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 10,000, 10,000 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे डिबेंचर होल्डरला पेमेंट करायचे. डिबेंचर होल्डरला पेमेंट करत असताना जे बॅलन्स शीटला दिलेली डिबेंचरची अमाऊंट आहे ती तर घ्यायचीच 1,50,000 रुपये. प्लस काय घ्यायचं तर ऍडजस्टमेंट प्रमाणे सांगितल्याप्रमाणे लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख किंवा डिबेंचर होल्डरला जे रिपेमेंट झाले ते 30 सप्टेंबरला झाले. मग 6 महिन्यांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल, ते पण घ्या. पुढची पेमेंट ऑर्डर घ्या बाय डिबेंचर होल्डर. बाय डिबेंचर होल्डर. डिबेंचर होल्डरला पेमेंट करताना 8% डिबेंचरची अमाऊंट घ्या. इनर कॉलमला 1,50,000 रुपये. 8% डिबेंचर 1,50,000 रुपये. आणि आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट 8% डिबेंचर इनर कॉलमला 1,50,000 आणि आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा 1,50,000वर 8%. पण कॅल्क्युलेट करताना 6 महिन्यांचेच कॅल्क्युलेट करायचे. मग 1,50,000वर 8% काढून जेवढी अमाऊंट येईल त्याच्या निम्मी अमाऊंट घ्यायची. मग 1,50,000वर आधी 8% कॅल्क्युलेट करा, ते येतात 12,000 रुपये आणि त्याच्या निम्मे म्हणजे 6,000 रुपये. आउटरला दोन्हींची टोटल 1,56,000 रुपये. त्यानंतर पेड करा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. ऑलरेडी आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 1,60,000 रुपये. त्यानंतर पेमेंट करतो आपण प्रेफरन्स शेअर होल्डरला. प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करत असताना जी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय की डिव्हिडंड एरियर्स आहे 2 वर्षाचा, मग तो द्यावा लागेल आणि त्यांचं कॅपिटल. मग बॅलन्स शीटला बघा प्रेफरन्स शेअर 10%चे कॅपिटल आहे 3 लाख रुपये आणि एरियर्स डिव्हिडंड किती वर्षाचा आहे तर 2 वर्षाचा आहे. मग 3 लाखावर 10%ने 2 वर्षाचा डिव्हिडंड कॅल्क्युलेट करा. एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 2 इयर्स कंसात 10% ऑन 3 लाख गुणिले 2. 3 लाखावर 10%,
30,000 रुपये येतात, 2 वर्षाचं म्हणजे 60,000 रुपये, आणि कॅपिटल द्या 3 लाख, असे दोन्ही मिळून आउटरला घ्या 3,60,000 रुपये. आउटरला घ्या 3,60,000 रुपये. आता इथपर्यंत पेमेंट केल्यानंतर आपण आपला कॅशचा बॅलन्स चेक करतो की आपल्याकडे किती कॅश आहे. तर त्यासाठी एक वर्किंग नोट घ्या. वर्किंग नोट मध्ये म्हणा, आता आपल्याला पैसे मागवायचे की पैसे पेड करायचे, हे जोपर्यंत वर्किंग नोट कंप्लीट होत नाही किंवा पेमेंट आणि रिसिप्ट किती ते कळत नाही, तोपर्यंत आपण हे नाव देऊ शकत नाही. म्हणून हे जे वरचं नाव आहे कॅल्क्युलेशन ऑफ फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर, हे आपण शेवटी ठरवणार की कॉल मागवायचा आहे की पैसे पेड करायचे. जेव्हा रिसिप्टची आणि पेमेंटची टोटल होईल तेव्हा. मग मी रिसिप्ट साइडची टोटल केली. रिसिप्ट साइडला आतापर्यंत एवढे फिगर्स होते, 25,000, 20,000, 3 लाख, 1 लाख, 1,05,000, 14,000 अँड 1,20,000 यांची बेरीज केली तर रिसिप्ट साइडची जी बेरीज आहे ती बेरीज येते 6,84,000. आणि पेमेंट साइड जी आहे त्या पेमेंट साइडची बेरीज केली म्हणजे 2,000, 18,000, 125, 1,400, 10,000, त्यानंतर 1,56,000, 1,60,000 आणि 3,60,000. तर त्याची बेरीज येते 7,07,525 रुपये. म्हणजे पेमेंट साइड मोठी येते. मग जर पेमेंट साइड मोठी आली तर आपल्याला फायनल कॉल मागवायचा आहे. आणि फायनल कॉल कधी मागवू शकतो आपण, तर जेव्हा इक्विटी शेअर होल्डरनी जेवढ्या रुपयाचा शेअर आहे त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट दिली असेल तर. मग इक्विटी शेअर होता 100चा, यांनी 90 दिले, इथे पण 100चा होता, यांनी 85 दिले, म्हणजे यांच्याकडनं आपण 10 रुपये मागवू शकतो, यांच्याकडनं 15 रुपये मागवू शकतो. म्हणून मग आता फायनल कॉल साठी वर्किंग नोट तयार करतोय आपण. मग लिहा टोटल पेमेंट 7,07,525 लेस टोटल रिसिप्ट 6,84,000. मग कॅश रिक्वायर जे आहे आपल्याला, म्हणजे गरजेची किती कॅश आहे तर 23,525 रुपये. दोन्हींची वजाबाकी केली, 7,07,525 मधून रिसिप्ट साइडची बेरीज वजा केली, 23,525 रुपये आपल्याला लागतायत, कमी पडतायत पेमेंट करायला आतापर्यंतचं. मग आता ते कसे मागवायचे, तर ज्यांनी पैसे कमी दिलेले आहेत त्यांच्याकडनं आधी मागवायचे. मग बॅलन्स शीट पहा, 1,000 इक्विटी शेअर आहे त्यांनी 85 रुपये दिले आणि 3,000 इक्विटी शेअर आहे त्यांनी 90 दिले. म्हणजे 1,000 इक्विटी शेअरनी किती रुपये कमी दिले 90 वाल्यांपेक्षा, तर 5 रुपये कमी दिले. मग त्यांच्याकडनं आधी 5 रुपये मागवायचे. मग म्हणा लेस 1,000 इक्विटी शेअर ऑफ ₹5 इच, अमाऊंट मध्ये घ्या 5,000. टोटल अमाऊंट पाहिजे होती आपल्याला 23,525, त्यातले आता मिळाले किती 5,000. मग राहिले किती 18,525. मग हे दोघांकडनं मागवायचे. मग दोघांकडनं मागवायचे म्हणजे कसे मागवायचे, तर दोन्ही शेअर्सची बेरीज करायची. मग 3,000 प्लस 1,000, मी इथे कंसात कॅल्क्युलेशन दाखवले पहा. 18,525 ला 4,000 शेअर्सनी भाग द्या. मग एका शेअरवर किती रुपये मागवावे लागतील, तर 4.63 मागवावे लागतील. मग खालच्या ओळीवर म्हणा लेस 1,000 इक्विटी शेअर ऍट ₹4.63, कॅल्क्युलेशन करून अमाऊंट येते 4,631 रुपये. पॉइंट मध्ये येतात पण मी राऊंड फिगर केली आहे. त्यानंतर 3,000 इक्विटी शेअर ऍट ₹4.63, कॅल्क्युलेशन करून अमाऊंट येते 13,894 रुपये. म्हणजे राहिलेले 18,525 रुपये आपण कसे मागवणार, तर 1,000 शेअर्स कडनं ₹4.63, 3,000 शेअर्स कडनं पण ₹4.63 पैसे मागवणार. मग आता 1,000 इक्विटी शेअर जे आहेत त्यांनी एकूण किती पैसे दिले, तर पहिले 5 रुपये, नंतरचे ₹4.63, म्हणजे झाले ₹9.63. आणि 3,000 इक्विटी शेअर कडनं किती मागवणार, ₹4.63. आता फायनल कॉल मागवायचा आहे म्हणजे तो कोणत्या साईडला येईल, तर रिसिप्ट साईडला. मग रिसिप्ट साईडला या, रिसिप्ट साईडला घ्या टू फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर, पर्टिक्युलर मध्ये लिहा 1,000 इक्विटी शेअर ऍट ₹9.63. 9.63 कुठून आले, तर पहिले 5 रुपये वर्किंग नोट मधले, नंतरचे ₹4.63 असे दोन्ही मिळून घेतलेत आपण. अमाऊंट मध्ये 9,631 रुपये आणि 3,000 इक्विटी शेअर ऍट ₹4.63, अमाऊंट मध्ये 13,894 रुपये. दोन्ही साइडची बेरीज ऑलरेडी आपण पेमेंट साइड मोठी असल्यामुळे
दाखवलेलीच आहे, 7,07,525 रुपये. पुन्हा एकदा समजावून घ्या. आपण लिक्विडेटर्सचं फायनल स्टेटमेंट तयार केलं. आधी रिसिप्ट साइड तयार करताना फक्त सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी पर्यंत तयार केली होती. त्यानंतर आपण पेमेंट साइड तयार केली. पेमेंट साइड तयार करत असताना पेमेंट साइड जी आहे ती पूर्ण तयार करून घेतली. कुठपर्यंत? तर प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करेपर्यंत पेमेंट साइड तयार केली. त्यानंतर वर्किंग नोट तयार केली, टोटल रिसिप्ट आणि टोटल पेमेंट. तर पेमेंट मोठी आली, मग पेमेंट मोठी आली तर फायनल कॉल मागवावा लागतो. मग वर्किंग नोट तयार केली. किती कॅश गरजेची होती? तर 23,525 रुपये. मग मागवताना ज्यांनी 85 रुपये पेड केले होते त्यांच्याकडनं आधी 5 रुपये मागितले, म्हणजे 5,000 रुपये आले, आणि राहिलेली अमाऊंट दोघांकडनं मागितली. मग शेअर्सच्या संख्येने अमाऊंटला भाग दिला. पर शेअर 4 रुपये 63 पैसे आले. मग 1,000 इक्विटी शेअर कडनं 5 आणि हे 4 असे 9 रुपये 63 पैसे, आणि 3,000 इक्विटी शेअर्स कडनं 4 रुपये 63 पैशाप्रमाणे फायनल कॉल मागवला आणि तो रिसिप्ट साइडला दाखवला. टू फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर याप्रमाणे. आणि पेमेंट साइडची जी टोटल होती ती मोठी होती, म्हणून दोन्ही साइडची टॅली टोटल आली 7,07,525 रुपये. इथे आपला चौथा प्रॉब्लेम जो आहे लिक्विडेशनचा तो कम्प्लीट झालेला आहे. हा प्रॉब्लेम आणि हे त्याचं सोल्युशन, ही वर्किंग नोट. याप्रमाणे हा चौथा जो प्रॉब्लेम आहे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट बी लिमिटेडचा तो कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.